तर मित्रांनो, आपण रात्रीच्या 1:45च्या आसपास निघालो आहे इथून सह्याद्रीच्या गणपतीचे दर्शन घ्यायला. छोटा राजांचा गणपती जो चेंबूर टिळकनगरला आहे. सो बघू डेकोरेट काय केलं आहे यावेळी. लास्ट इयरला भरपूर मस्त डेकोरेशन होतं. सो यावेळी पण बघू कसं डेकोरेट केलं आहे गणपतीचा. हॅलो गाईज, रात्रीच्या 1 वाजता पाऊस कुठे लागतो? एवढी लाईन आहे म्हणजे बघा यार, खूप क्रेज आहे गणपतीचं. तुम्ही पण एकदा या आणि डेकोरेशन एक नंबर. जसं तुम्ही ऐकलं, माझ्या भावाने सांगितलं की भरपूर रश आहे रात्रीच्या 1:30 वाजता पण. सो आम्हाला कसं, आम्ही इकडे कॉलनीमध्ये राहतो होतो त्यामुळे आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटते. मधून लाईनीत आम्हीच घुसलो आहे, म्हणजे द्यायला दिलं आहे, घुसलो नाही आम्ही. सो हे बघता ते समोर हनुमान देवाचं हे केलं आहे बाहेर. सो भरपूर भारी वाटते बाहेरून तो बघायला. आता आतमध्ये पण याच्यापेक्षा जास्त असेल अशी एक्साइटमेंट आहे मला. सो होप सो भरपूर मस्त असलं पाहिजे. एकदम एकदम भारी केलं आहे बाहेरतून, तर एकदम मस्त वाटतं आहे. आणि रात्री पण एवढे लोक इथे येतात. आय एम सो शॉक. चला आता आज जाऊया, गणपतीचे दर्शन घेऊया. आज चाललो तर आहे ते गुफा टाईप बनवलं आहे थोड्या एंट्रीला. आजूबाजूला फांद्या लावल्यात, म्हणजे पानं बिनं लावलेत. तो जरा चांगलं वाटतंय बघायला. भरपूर मस्त ठीक आहे, म्हणजे चांगलं आहे डेकोरेट बाहेर, म्हणजे एंट्री चांगली केली आहे. सो आज जाऊन बघू कसं फील होतं, काय आतमध्ये. आय एम सो एक्सायटेड. म्हणजे काय केलं असेल यावेळी. मागच्या वर्षी तर एकदम मस्त होतं, यावर्षी अजून काय वेगळं केलं असेल, काय वेगळं असू शकतं, बघूया आपण. तुम्ही बघतात आतमध्ये गेल्यानंतर राईट साईडला हनुमान आणि राम, सीता, लक्ष्मण हे सगळ्यांचे पुतळे बांधलेत. सो भरपूर चांगलं वाटतंय बघायला, जसं तुम्ही बघता ते. इकडं तुम्ही बघशाल तर हनुमान देवाचं हे बांधलंय इकडं मूर्ती. आणि मग पुढे आपण जाऊया. इथं बघताय डेकोरेशन एकदम भारी वाटतंय मला, तर चांगलं वाटतंय एकदम. आणि इथे आपले गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. समोर बघा हनुमान देवाचं हे केलं, एकदम मस्त वाटतंय. ते एवढा मोठं केलं आणि एवढं भारी वाटतंय ते बघायला, एकदम भारी. सो चला आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.